नमस्कार मंडळी. द 48 लॉज ऑफ पॉवरच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो ऐकायला खूप साधा वाटतो पण आहे तितकाच घातक. नियम क्रमांक 12. हा नियम सांगतो की प्रामाणिकपणा आणि उदारपणा सुद्धा एक धारदार शस्त्र असू शकतं. विचार करा, असं कधी झाले का की कोणीतरी खूप गोड बोलून किंवा अचानक एक छोटीशी मदत करून तुमचं मन जिंकलं आणि नंतर त्याचाच फायदा उचलला? जर तुमचं उत्तर हो असेल ना, तर तुम्ही नकळतपणे ह्याच नियमाचे शिकार झाला आहात. कारण माहितीये का, एखाद्याच्या अचानक दाखवलेल्या चांगुलपणामुळे ना आपली जी सावधगिरीची ढाल असते ती आपण नकळत खाली करतो आणि इथेच तर खरा खेळ सुरू होतो. आणि हेच आहे या नियमाचं मूळ सूत्र. बघा किती जबरदस्त गोष्ट आहे ही. प्रामाणिकपणाने केलेलं फक्त एक काम, फक्त एकच, तुमच्या डझनभर चुकांवर पांघरून घालू शकतं. म्हणजे विचार करा, संशयाची भले कितीही मोठी भिंत असो, प्रामाणिकपणाचा एक छोटासा हातोडा ती तोडून टाकू शकतो. आणि गंमत म्हणजे तुमचा आतला हेतू काहीही असो, लोक तुमच्या बाजूनेच उभे राहतात. तर मग आता बघूया की चांगुलपणासारखा सद्गुण एक अनपेक्षित शस्त्र कसा बनू शकतो. हो, मला माहितीये हे ऐकायला जरा विचित्र वाटतंय, पण इतिहासात अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत जिथे याचा वापर केला गेलाय. याला म्हणतात सिलेक्टिव्ह ऑनेस्टी किंवा निवडक प्रामाणिकपणा. म्हणजे काय? तर हे खरं मनापासून आलेलं सत्य किंवा उदारपणा नाहीये. हा एक मोजून मापून टाकलेला डाव आहे. समोरच्या संशयी व्यक्तीला असं वाटायला लावायचं की आपण किती प्रामाणिक आहोत, जेणेकरून ती व्यक्ती गाफील राहील आणि मग तिला आपल्या मनाप्रमाणे हाताळणं सोपं जाईल. सगळा विचाराने केलेला खेळ आहे हा. आणि या सगळ्या फसवणुकीच्या खेळाचं मूळ एकाच गोष्टीत आहे आणि ती म्हणजे लक्ष विचलित करणं. हे एक मानसशास्त्रीय सत्य आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला दया, उदारपणा किंवा प्रामाणिकपणाचा डोस देता तेव्हा त्या व्यक्तीचं संपूर्ण लक्ष त्या चांगुलपणावर केंद्रित होतं. मग तुमच्या मूळ हेतूंकडे, तुमच्या खऱ्या प्लॅनकडे त्यांचं लक्षच जात नाही. हे कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी इतिहासातलं एक जबरदस्त उदाहरण आहे, विश्वासाचा ट्रोजन हॉर्स. तुम्हाला ट्रोजन हॉर्सची गोष्ट माहितीच असेल. ग्रीक लोक 10 वर्ष लढूनही ट्रॉय शहराला हरवू शकले नव्हते. बळाचा काहीच उपयोग झाला नाही. मग त्यांनी काय केलं? एक युक्ती केली. त्यांनी एक भला मोठा लाकडी घोडा भेट म्हणून पाठवला. ट्रॉयच्या लोकांना वाटलं ही तर विजयाची निशाणी आहे. त्यांनी तो घोडा आत घेतला आणि याच घोड्यामध्ये सैनिक लपले होते. म्हणजे बघा, जी गोष्ट शक्तीनं नाही झाली ती एका भेटवस्तूने करून दाखवली. कारण भेटवस्तू कधीच संशय निर्माण करत नाही. आणि हे जे ट्रोजन हॉर्सचं तत्व आहे ना, तेच प्राचीन चीनच्या ज्ञानामध्ये पण सांगितलं आहे. ते म्हणतात, कोणतीही गोष्ट घेण्याआधी समोरच्याला काहीतरी द्या. किती साधी पण किती खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. आधी काहीतरी देऊन समोरच्याला आपल्या ऋणाखाली दाबायचं, ही खूप जुनी पण तितकीच प्रभावी युक्ती आहे. आता एक खरीखुरी जबरदस्त गोष्ट आहे का, एका महाठगाने एका खतरनाक डॉनला कसं फसवलं याची. ही गोष्ट ऐकून तुम्हाला या नियमाची ताकद कळेल. तर या गोष्टीचे 2 मुख्य खेळाडू होते. एकीकडे होता काउंट विक्टर लिस्टिग, एक नंबरचा हुशार आणि चलाक ठग. आणि दुसरीकडे होता शिकागोचा सर्वात कुप्रसिद्ध आणि भयानक संशयी गँगस्टर अल कपोन. म्हणजे विचार करा, अशा माणसाला फसवण्याचा विचार करणं म्हणजे थेट मृत्यूलाच आमंत्रण देणं होतं. पण लस्टिगने हे आव्हान स्वीकारलं. आता बघा, लस्टिगने डाव कसा टाकला. 1926 मध्ये तो आल कपोनला भेटला आणि त्याच्याकडून $50,000 घेतले. वचन काय दिलं? तर हे पैसे तो दुप्पट करून देईल. पण त्याने केलं काय? त्याने ते पैसे सरळ एका बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आणि 2 महिने शांत बसला, काहीही केलं नाही. 2 महिन्यांनी तो कपूनकडे परत गेला, मान खाली घालून माफी मागितली आणि म्हणाला, माफ करा, माझी योजना फसली. आणि घेतलेले $50,000 जसेच्या तसे परत केले. प्रामाणिकपणाचा एक उत्तम नमुना सादर केला. हे बघून आल कपोनसारखा माणूस, ज्याने आयुष्यात कधी कुणावर विश्वास ठेवला नाही, तो थक्क झाला. तो काय म्हणाला असेल? तो म्हणाला, अरे देवा, तू तर प्रामाणिक आहेस. बघा, प्रामाणिकपणाच्या या अनपेक्षित हल्ल्याने कपोनसारखा संशयी माणूससुद्धा पूर्णपणे गारद झाला. आणि मग काय झालं? लस्टिगला जे हवं होतं ते मिळालं. कपोन त्याच्या या प्रामाणिकपणावर इतका खुश झाला की त्याने स्वतःच्या खिशातून $5,000 काढून लस्टिगला बक्षीस म्हणून दिले. बघा, लस्टिगने 50,000 दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं, पण प्रत्यक्षात $5,000 काही न करता मिळवले. डाव यशस्वी झाला होता. म्हणजे लस्टिगने जे केलं ती एक प्रकारची उदारता होती, पैसे परत करण्याची. पण हा उदारपणा म्हणजे लक्ष विचलित करण्याची एक कला होती. चला, ह्या कलेबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया. बघा, दान किंवा औदार्य हे 2 प्रकारचं असू शकतं. एक असतं खरं औदार्य,
ज्याचा हेतू असतो समोरच्याला मदत करणं निस्वार्थ भावनेने. आणि दुसरं असतं धूर्त औदार्य, ज्याचा हेतू मदत करणं नसतो तर समोरच्याचं लक्ष विचलित करणं, त्याला निशस्त्र करणं आणि स्वतःसाठी एक संधी तयार करणं असतो. आणि हे ट्रोजन हॉर्स आजही आपल्या आजूबाजूला आहेत, फक्त त्यांचं स्वरूप बदललंय. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादा सहकारी मोठी मदत मागण्यापूर्वी तुमचं एखादं छोटंसं काम करून देतो, किंवा एखादी कंपनी फ्री गिफ्ट देऊन आपलं लक्ष मूळ करारातील छुप्या अटींवरून हटवते. कधीकधी एखादी व्यक्ती मुद्दाम आपली एखादी छोटीशी चूक कबूल करते, जेणेकरून ती खूप विश्वासार्ह आणि खरी वाटावी. हे सगळं याच नियमाचा भाग आहे. तर मग या सगळ्यातून शिकण्यासारखं काय आहे? या खेळाचे काही महत्त्वाचे नियम समजून घेऊया. यातून 3 महत्वाचे धडे मिळतात. पहिला, भेटवस्तू देऊन समोरच्यावर एक प्रकारचं ओझं निर्माण करा. जेव्हा कोणी ऋणी असताना तेव्हा ते संशय घेऊ शकत नाही. दुसरा नियम, काहीही घेण्याआधी द्यायला शिका. नेहमी आधी उदार किंवा प्रामाणिक असल्याचं दाखवा. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा, तुमची पहिली छापच प्रामाणिकपणाची पाडा. कारण सुरुवातीला तयार झालेली प्रतिमा नंतर बदलणं खूप कठीण असतं. ह्या 3 गोष्टी समोरच्याला पूर्णपणे निःशस्त्र करतात. तर मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो की प्रामाणिकपणा हा सद्गुण कधी असतो आणि अचूक वेळी वापरलेलं एक शस्त्र कधी बनतो? यावर विचार नक्की करा, कारण खरी कृती आणि धूर्त डावपेच यांच्यातली हीच लहानशी रेषा ओळखणं महत्त्वाचं आहे.